नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोम आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच या ममता दिदी आम्हाला जन्म उपकृत करा, आज लय गरज आहे. मंडळी, हा व्हिडिओ खरं तर अगोदरच होणार होता, पण मध्येच इंडिया पचकन मॅच हरली, 2 दिवस त्याच्या रडगाण्यात गेली. मग मी आजारी पडलो, आताडे काथाडे जाम होऊन गेले, पिडबीट आली, म्हणलं कसं बोललो, पण आज माझा कंठ उठला. म्हणलं नाही, पहिले लाईटा लावा, या पोराच्या आयुष्याला लाईटा लावायची लय गरज आहे आयुष्या गावात. टायटल थंबनेल वरनं तुम्हाला कळत असेल, पण तरी पण नसेल कळलं तर बाल भारती देऊ वाचायला. मित्रांनो, रजत पवार नावाचा एक मांडी खाजव्या कुठेतरी या देशाच्या कोपऱ्यामध्ये बसतो. त्याच्या बिंडोक आखलेमध्ये काही तारे वळवळले. मित्रांनो, एक तारा असा होता की चला आपण बीटीएसच्या हेटर्सला रोस्ट करू. आता तो त्याचा प्रश्न पोटापाण्या बिचार करावा लागतो, नॉनसेन्स नाही का. पण ह्या व्हिडिओमध्ये आय डोंट नो व्हाय बट हीज आखली की कॅपॅसिटर लॉस्ट इट आणि डिसाइडेड टू इन्व्हॉल्व श्रीमान लेजंड इन द व्हिडिओ. इतने गुस्से में तो रोस्टर भी रोस्ट नहीं करता. विनाशकाली विपरीत बुद्धी. ते म्हणतात ना, जब नाश मनुष्य पर छाता है सबसे पहले विवेक मर जाता है. ओहो, मला ना आता रजतला प्रश्न पडला असेल, इसका क्या मैटर है, ये क्यों ऐसा बोल रहा है मेरे को, मैंने तो श्रीमान को बोला ना, पर इसका क्या मैटर है, काय को बीच बीच में आ गए ऐसा कर रहा है, नॉनसेंस गिरी लगा रखा है नॉनसेंस. कैसा है ब्रो, हमारे महाराष्ट्र में थोड़ा सा मैटर वेगळा रहता है. तू मेरे को बोला मतलब मेरे भाई को बोला, मेरे भाई को बोला मतलब हम सबको बोला. अब तो हमारे भाई को बोलेगा यानी कि हमको बोलेगा तो हम तेरे को कोलेंगा ना मेरा बच्चा. आज ना याला घरी बसल्या बसल्या नाही मी कोलंबो दर्शन घडवतो ना, माझी जीप कापून फेकून द्या आईच्या गावात. रजत पवार हे लेंडूक पहिले टिकटॉक वरती आपली कवटी खाजवत होतं. तिकडे त्याला कळलं की इथे आपल्या कवटीला खाजून काय उपयोग नाही. जिकडे आय केलं पण ते डिड नॉट वर्कआउट. मग त्याला कोणतरी सांगितलं की जा मेरी बच्चे युट्यूब पे चॅनल खोल, तिथे जाऊन लोक बघतात. हे तिकडची हगवण घेऊन युट्यूब वरती आलं आणि इकडे 12, 13 ते 14, 15 वर्षाची पोरं असतात, आईचं फोन घेऊन बघत राहतात लपूलपू संडासं जाऊन. त्यांची टीम बीम गोळा केली आणि यांचा इथं हा मेन बनायचा प्रयत्न करतोय. पहिले तर तुम्ही रजत पवारचं तोंड बघा. याला 1 लाख लोकांमध्ये जरी उभं केलं ना, तरी पण मी सांगल की हा जांभूळ यांचा माणूस आहे. अर्थात हा बीटीएस फॅन. याच्या कपाळावर लिहून जन्म घेतलाय बीटीएस. तोंडावर न कळतं जांभूळ तोंड्याचा की हा बीटीएसचा माणूस आहे म्हणून. मला बीटीएसच्या 80 काही घेणं देणं नाही, कारण मी त्यांना बालिश असतात ते. मला काय त्यांच्याबद्दल ऐका ना, काय गो इट्स युअर व्हॉट एव्हर युअर लाईफ डू यू डू इट नॉनसेन्स. पण हा टॉक्झिक कार्यकर्ता, याची आतडे कातडे जर पिळले ना आपण तर रक्त पण जांभळं निघल. जांभूळखोर माणूस. युट्यूब वरती पण त्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी मधल्या मध्ये ते बालिशचा देतच राहतो. याच्या आयुष्यातला कार्टूनगिरी बाहेर गेलेलीच नाहीये. डुक्कर. हमारे पास दिमाग ही नहीं है रजत, समझ कहां से आएगा. शेमड्या सुनीची सेकंड हँड फर्स्ट कॉपी तुम्हाला युट्यूब वरती दाखवतो हा, आणि मग ते 12-13 वर्षांची पोरांची टीम बीम एकत्र करतो. या बिंडॉक माणसाच्या व्हिडिओच्या खाली मी कमेंट केली की तेरा कार्यक्रम में फिक्स करेंगा. त्याच्यावरती तो पण म्हणला हिंदी में बोलो, हे मराठी येत नाही आणि तरी मराठी क्रिएटर वरती बोलतोय येडत. आणि मग याची आयटी सेल ऍक्टिव्हेट झाली. 12-12 वर्षाचे निबडे पोरं आहे ना, 2007-8 चे जन्म झालेले, अजून यांना नाकाच्या खाली केस ही ना ब्रो. हमारे दादा को बोलने कोई नहीं, रजत के बारे में कुछ बोलेगा ना मैं मुक्का मारूंगा. शेमड़ा, अरे यार ये कैसे लोग जमा करेंगे, बगल में बाल नहीं आए अभी तक, नॉनसेंस ये हम लोग को बोल रहे हैं. रजत मेरा भाई क्या मैटर है. पहिले तर ना या रजतचा ना या बाळाचा पहिले मी तुम्हाला इतिहास सांगतो. हा टिकटॉक वरती की कवटी खात होता, याची अक्षरशः वळवळ बघितली ना, शारीरिक लवचिकतेच्या सगळ्या सीमा या बिंडो माणसानं पार केल्या आहेत. पण त्या अगोदर टिकटॉक वरती अजून एक हाय क्वालिटी हागवून लेकरू पसरवायचं, उसपे जरा आपके बुबुळ डालिये. आपको पता है, ढूंढने पे शायद भगवान भी मिल जाए, पर दोस्त को दिया हुआ पेन वो नहीं मिलता. शेमड्या, काय जोक आहे याच्यामध्ये, नॉनसेन्स. कसले टोपन आणि पेनवर विनोद करतोय, बालिश बुद्धी. 2015-16 बी तेच, हा डुक्कर अजून पण तेच करतोय. याची कॅसेट पुढे जायच ना, पेन टोपन. अरे काय रे भाई, ढक्कन माणूस आहे यार. एक मिनिट, तुम्ही संडासात आहात, ठीक आहे, तुम्हाला प्रेशर येत नाहीये. आता कंप्लीट 35 मिनिटं 56 सेकंद झालेली, तुम्ही ते असं करताय पण अजून काही प्रेशर येईना. तेव्हा तुम्ही जे शेवटचा प्रेशर लावता ना, तेव्हा असे चेहरे होतात. याच्या चेहऱ्यांना मी सांगतो ऑक्सफर्ड हार्वर्डमध्ये पाठवलं पाहिजे. याच्या शरीरामध्ये, याच्या तोंडामध्ये, याच्या चमडीच्या खाली काहीतरी वेगळ्याच पेशी काम करतायत. ह्या पेशी या भूतलावरच्या नाहीचे हे मी सांगू शकतो. पुढं पण मी तुम्हाला जाऊन सांगेल का बरं. पण ना इसको ये है एक नमुना आहे, हा एक स्पेसिमेन आहे, याला सायन्स लॅब मध्ये हा पाहिजे. आणि तुम्ही टिकटॉकवर रील फिलवाले लेंड ग, तुम्ही तुमच्याकडनं ओरिजिनलिटीची काय अपेक्षा करणार. भिकारी माणूस 2 वर्षापूर्वी त्या क्रेझी पिनीची बार चड्डी पिवळी गेली तेव्हा हा बसला होता बोट घालून शांतपणे नाकामध्ये तिकडं शेमड्या. आणि हा जग भी कॉपी करतो टिकटॉक वरचे लोफर. अगर मम्मी पापा पूछे ना कि कहीं किसी के साथ कोई चक्कर तो नहीं है, तो गलती से भी बता मत देना, क्योंकि तुड़वा हम देंगे साइलेंट होता उसमें.
रील आणि टिकटॉकवर गुगलचे चोख चोरतय आणि इकडे येऊन त्या ट्रिगरीन सांजत चोरतय. या बिनबुडाच्या बेडकाच्या बुडावरती रट्टी नाही दिले तर काय करायचं, खाजून सोडायचं. वैसे भी मतलब रील का और व्हाट्सएप जोक का पूरा नहीं नाता है. एवढं लवचिक, अरे गांडुळापेक्षा पण जास्ती लवचिक याचा तोंड आहे मित्रांनो. एवढ्या मला जमूच नाही शकत हे माहितीये. माझ्या डोक्यावर कवटीवर बंदूक ठेवली ना तरी पण माझ्या पेशी नाही हलू शकत. दिस इज भेंडी आउट ऑफ द वर्ल्ड एलियन लेवल शिट आहे डायरेक्ट. विचार करा याचा तोंड कसं वळवळ करताय तर भाई मजा आया. आणि मग ही लवचिकता त्यांनी एकदा नाही दाखवली, एकदा गॉगलची एकदा बिना गॉगलची. लवचिक 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 लेंडूक. टिकटॉक बॅन झालं, या मांडी खाजवाची मांडी कपाळात गेली. याला प्रश्न पडला तुम्ही काय करू, मा पोटा मारतो कसं मी तू उपाशी मराल, एवढं नल्लेगिरी केली आता मी काय करू. मग त्यांनी ठरवलं युट्यूब चालू करू. तू युट्यूबर बद्दल बोलतो, आणले मी तुझे व्हिडिओ बघितले, लोफर आहेस तू एक नंबरचा, भिका मागत होता सबस्क्रायबरच्या भिकारी. माझी 1000 झाली ना तरच मी व्हिडिओ टाकील. चल नल्ले अंतरून पाहून पाय पसरवे, तसं लायकी पाहून जीप चालवावी माणसाने. उगाच घेतलं काहीतरी उड थूड आणि बोल द्या असं नाही रहताय शेमडे. आणि हा इतका विंडो की हा म्हणजे याचं मी काय करू. हा आधी स्वतः टिकटॉक वरती टू करत होता, हा युट्यूबवर आला आणि आता टिकटॉकर्सलाच रोस्ट करत होता. हा कवटी ही हिपोक्रसी नाही बाबा. तुला हिपोक्रसी विटी दांडू नावाचा रोग झालेला आहे, तुला कळत नाहीये. तू तेच शी करत होता संडासाच्या बाहेर आला, आता तू शी करायला गेला त्याला पण असं म्हणते शी करतोय. इच्छा गावात तू आज झाड रे बाबा वाळवंट कुठला. आता मेन व्हिडिओ रिव्ह्यू जेव्हा आपण ते श्रीमान भाऊ बद्दल ते सगळं बोलला, बीटीएस बद्दल वगैरे, हे जांभळा लेंडूक जे बोललं, हा अरे बाप रे, इतने गुस्से में तो रोस्टर भी रोस्ट नहीं करता, ये तो पर्सनल हिट लग रही. तू तुझ्या राज्याच्या बाहेर पड ना भावा. तुला काय माहिती कोण किती किती रागामध्ये रोस्ट करून राहिलं, तुला कळणारच नाही. तू बघून पहिले जळशील, तुला बुबुळ रिव्हर्स जातील, रिव्हर्स डायरेक्ट कवटी दिसायला लागल तुला. मी किती राग आहे कारण तुला माहितीच नाही लोक कैसे रोस्ट कर रहे. तू 12-13 साल की ऑडियो लेके बच्चा कांडे हरकती करते कर रहा है काय, कसं कळणार तुला मेंटल. आपली जी पोरं आहेत ना ती अशी एडी झालीत ना, म्हणजे आपलं एखादं मराठी गाणं किंवा हिंदी गाणं चालत असेल तर त्या गाण्याला तेवढी रिस्पेक्ट नाही. अरे एवढ्या मेहनतीने बनवलेली गाणी आहेत हिंदी मराठी. केस मधून घालेल रे तुला बीटीएस फॅन त्या आईच्या गावात थुका माकड साली डुक्कर साली. सही बताऊं, मुझे मराठी पूरी तरीके से समझ नहीं आई. भाई ने क्या बोला, मराठी सही तरीके से समज में नहीं आती. मग शिकून ये ना बिनबुडाच्या बेडका. अरे बाबा ज्याबद्दल बोलशील ते पहिले कळलं तर पाहिजे, नाही तर या इकडं नाशकात. मी तुला शिकवतो मराठी भावा. तुझे दिवस रात्र वर्ग घेतो मी, तुला सोडणार नाही. तुला याला कशालाच सोडणार नाही मराठी शिकेपर्यंत. ये माझ्याजवळ, बस माझ्याजवळ, मी तुला शिकवतो ना मराठी मस्त पैकी. कळत नाही काही नाही, बिनडोक कुठल्या जिबेला बसले गुदगुल्या करत. हा काय रे. पर एक चीज जरूर समझ आई कि भाई बोल रहा है हिंदी गाने सपोर्ट करो, मराठी गाने सपोर्ट करो, इतनी मेहनत से बनाते. तुम फॉरेन के आर्टिस्ट सपोर्ट कर रहे हो, सही बात है, सही बात है. भाई वैसे गेम कौन सा खेलते हैं आप भाई, ये कौन सा गेम खेल रहा है, ये मुझे इंडिया का नहीं लग रहा. इंडिया का गेम खेल रहा है यार भाई. यार हा लपड झंडू जेएनयू मध्ये पाहिजे होता, हा उगाच यूट्यूब वर अटकलेला है. भाई क्या लॉजिक है तेरे स्टेटमेंट में, तेरी कौटी को कुछ रियलाइजेशन हो रहा है कि तू जो बोल रहा है उसका कोई अकले का कनेक्शन नहीं है. हा याच्या गुडघ्याच्या वाटीपासून डोक्याच्या कवटीपर्यंत पूर्णतः करपलेला आहे. म्हणजे याला कळलेलंच नाहीये की बाबा जेन्युइन इमोशन्स कशाला म्हणतात, वर्क कशाला म्हणतात. ये ना हा स्वतः काम नसलेला माणूस आहे. ओके, त्यामुळे त्या लोकांच्या कामांचं कळून राहिलं. ये कौन सा गेम खेल रहा है, ये मुझे इंडिया का नहीं लग रहा. इंडिया का गेम खेल रहा है यार भाई, इंडिया के गेम बनाने वाले कितनी मेहनत कर रहे हैं. ये ना मग इकडे मी खेळतो ना तुझ्यासोबत इंडियाचे गेम. ये ना बाळा, मी कधी नाही म्हणलं का मी रजत. ये ना आपण खेळू ना, ये आपण लपन डाव खेळू, खूप छान, तुला खूप मजा येईल रजत. वेडा आहेस का तू. आ ना लप, मी तुला येऊन धप्पा देतो ना मस्त मागणं. आणि अरे आपण आबाधोबी खेळू, ये तो नागपुढे सुचवतो ना मी आबाधोबी. असं काय करतो, खेळू ना इंडियन गेम खेळू, यार नागडे खेळ खेळू. ये ना बाबा माझ्याकडं काही बोलते काही. आणि पहिले तर याला मराठी येत नाही, यांनी काही प्रवास पाहिला नाही, याला काय माहित नाही. याला कोणतरी एक व्हिडिओ पाठवला, श्रीमान लेजंडचा तोंड घेतली, फेफे तोंडाला बसलाय तिथं कुरमुरी उडवत लोफर. और सारंगाई का मतलब होता है आई लव यू. और हमें बड़ा मजा आता है जब फॉरेनर इंडिया में आके बोलता है नमस्ते, या फिर वो बोलता है मुझे इंडिया बड़ा पसंद है. हमने सारंगाई बोल दिया तो
वो तो बहुत ही ज्यादा गलत हो गया है, क्योंकि उस पर तो भाई ट्रिगर्ड हो जाते हैं, इतना हेट फेंकने लग जाते हैं, इतनी चिल्ला चूट होने लग जाती है, इतनी हिपोक्रेसी क्यों भाई? याबद्दल ना जरा सिरियस बोलायचंय भावा. फरक आहे. आपल्याकडे ना भारतीय माइंडसेट असा आहे की आपण परदेशाच्या लोकांकडनं व्हॅलिडेशन सीक करत राहतो. आमची गोष्ट कशी भारी आहे हे आम्हाला तुम्ही सांगा, म्हणून आपल्याला भारी वाटतं जेव्हा कोणतरी बोलतं ना, अरे अरे बघा 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 बघा. अरे तिकडे त्या लोकांचा ऍटिट्यूड नाही, त्यांना काय घंटा फरक पडणार नाही. तुम्ही बीटीएस ऐका, बीटीएस ऐकू नका, कारण ते भिकाऱ्यासारखं आपल्याकडनं व्हॅलिडेशनची अपेक्षा नाही ठेवत. त्यांना माहिती आहे त्यांचं जे आहे ते भारी आहे, आणि हेच सगळ्यांना सांगायचा प्रयत्न आहे. अरे बाबांनो, आपण पहिले आपल्या गोष्टींना व्हॅलिडेशन द्यायला शिका. लोकांवर नका डिपेंडेंट राहू. बसला तिथं त्यांच्या पोळ्या भाजत. त्यांचं असंच आहे, हे आमचं भारी आहे, तुम्हाला ऐकायचं तर ऐका, नाही तर नका ऐकू. या ऍटिट्यूड मध्ये राहतात. आपलं किती पण भारी असलं तरी आपण अच्छा त्यांना आवडलं का, हा हा मगच भारी आहे. काय काय नल्ले बाजी. तुला कसं कळलं बीटीएस कोंबड्या पहिले तिथल्या लोकांनी डोक्यावर घेतलं, तिथं हिट गेलं, मग ते काय कोरिया फिर्याच्या बाहेर ना का बसला तिकडे इकडे, ओ माय गॉड बीटीएस मिल गया मेरे को, ये मेरा जिंदगी बन गया. असं नाही असतं ना भाई. पहिले उधर हिट किया क्योंकि उधर के लोगों ने उसको ऊपर उठाया ना ब्रो. तर मग असं का नाही होऊ शकत की भारतात नाही एखादा बीटीएस तयार होईल, कारण पहिले भारतीय स्टार ऐकती नाही रत्ताळे. एकदम बरोबर बोललेलं आहे श्रीमान भावानी, काहीच चुकीचं नाही याच्यामध्ये. मला सांगा, मराठीमध्ये एवढे फायनल महाराजांवरती रिसेंटली गाणे आले, कोणाला माहितीये कोणी बनवले? दुर्दैव हे की नाही माहिती, कारण अर्धी पिढी ती झिझिझी करण्यामध्ये बिझी आहे. इथे टेलर स्विफ्टचे इव्हेंट जे आहेत ना हे हाऊसफुल होतात, मात्र एका मराठी कलाकारांना कोणी विचारत सुद्धा नाही. हे कटू सत्य आहे. आणि काय टेलर स्विफ्ट चुकीची किंवा तिच्या पाठीमागे धावणं हे चुकीचं आहे असं नाही म्हणते मी, पण पहिले आपल्या माणसांसाठी आपण उभं राहिलो. तो कोण काय कोरियावरून आणायची डझनभर माणसं. कोणालाही रस्त्यावरती विचारा तुझा आवडता हिरो कोण आहे, पटकन लोक एक तर बॉलिवूडचं नाव सांगतात, किंवा जर असे एकदम पैशावाले असतील एकदम ओहो हो सोबो गाईज, ओ नाही आय लाईक टॉम हँक्स अँड आय लाईक दिस अँड दॅट अँड स्कारलेट जोहान्सन एसन तेच, मराठी कलाकाराचं कोणी नावच घेत नाही. हे कटू सत्य नाहीये. सांगायचं तात्पर्य असं की आपल्या माणसांना पहिले आपण डोक्यावर घेतलं पाहिजे. भावा तू खा ना, पिझ्झा खा, तू पास्ता गिळ, पण स्वतःच्या वडापावची पण किंमत ठेव, कारण तो पण तर जगात भारी आहे. आणि एखादी गोष्ट जगात भारी केव्हा होती, जेव्हा तुम्ही स्वतः मानता की ही गोष्ट जगात भारी आहे. असं नाही भिकाऱ्यासारखं काय बी उचलली जीभ, लावली टाळूला, काहीतरी खाजवली टाळून, बोलला काहीतरी बिंडो गाणी. अरे तोडीस तोड कलाकार आहेत आपल्याकडं. लोक ऐकती नाही ना बाबा. आपण एक सोफिस्टिकेटेड शब्द वापरलाय त्यासाठी, अरे हा खूप अंडर रेटेड आहे, कारण तू ऐकत नाही ना भिकाऱ्या, तू 4 लोकांना जाऊन त्याबद्दल सांगत नाही त्यामुळं. आणि इतना डबल स्टैंडर्ड है रजत मेरा बच्चा, इंडिया के किसी भी कॉफी शॉप में जातो, इंग्लिश गाने बजाते उधर, तेरे को समझता है कि आधा टाइम वो क्या गा रहा है, नॉनसेंस. वो गाने इतने अश्लील रहते ना, किसके क्या के बारे में बात करते कुछ समझ में नहीं आता, पर बाबा स्टैंडर्ड लगता है, इधर इंग्लिश ही बजाना चाहिए. ऐसे कौटी में लोगों के फॉल्ट हो गए हैं. ये तू और मैं नहीं सुधरेंगे तो कौन आएगा, वो पुतिन आएगा इधर आके मुतने को. है ना अजून पण कुठल्याही कॉफी शॉप मध्ये इंग्लिशच गाणे वाजले असतात, तिथे हिंदी मध्ये लावलं, अरे नाही असं, अरे इट इज नॉट स्टँडर्ड. कस काय नॉट स्टँडर्ड? यही सोच तो बदलनी है. जहाँ सोच वहाँ शौचालय, शौचालयाने तू. मग याचा इतकं हा मॅड झाला की यांनी ना लिटरली पाळलेल्या कुत्र्याला पण नाही सोडला. और भाई के पास जो डॉग है ना वो भी यूके यूएस ओरिजिन है, पिटबुल. यार तुम इंडिया में स्ट्रीट डॉग इतने भूखे मर रहे हैं बेचारे रोड पे, तुम फॉरेन का डॉग पाल के बैठे हो यहाँ पे, बताओ. और बरोबर आहे, भारतीय कुत्रे पाळले. तू ये ना, मी तुला पाळतो ना, मी तुला नाही म्हणलं का? आ इधर मैं करता है तेरा पालन पोषण कुपोषण. सही बताऊं तो मैं रोस्ट वीडियो बनाने ही नहीं वाला था. बीटीएस हिटर रोस्ट मैंने बनाना बंद कर दिया था, पिछली वीडियो पे फाइनल बोल दिया था. और नहीं बनाने वाला था, पर मला कळलं की अगर मैं श्रीमान जी का यूज करूंगा तो मेरे चैनल को बढ़ जाएंगे 50 शिवन 500 झापडा बसले असते तुला. अरे इड्या. मुझे ये वाली वीडियोस इतनी भेजी गई कि मैं क्या बताऊं. और मुझे मराठी समझ भी नहीं आती, मुझे पूरी वीडियो भी समझ नहीं आई, पर मुझे इतना समझ आया कि भाई ने इमेजिनेशन में तमाचा भी मार दिया, लिटा भी दिया. याला काही घंटा कळलं नाही, तरी पण याला बोलायचं होतं, कारण याला कळलं की भाई अपने को तो मिलेंगे रिच ना मेरी बच्ची, कुछ समझा नहीं फिर भी बोल दिया तूने. अरे ये समझा क्या जो मैं बोला, अपना हो रहा है, ये समझने के लिए भाषा समझने की जरूरत नहीं रहती. देख के पता चलता है ये अपनी चौक काट रहा है पद्धतशीर. इसका खुद का करियर यूके के ऐप यूट्यूब के थ्रू, साउथ कोरिया का गेम पबजी खेल के बना है, वो इंडिया को सपोर्ट करने की बात कर रहा है. याला या कंटेंट एंटरटेनमेंट मधलं काय कळत नाही. हा कसं काय युट्यूबवर आला रे? ए दरिद्री. नशिबाने टाइगर 3 नहीं पाहिला, नाही तर टाइगर 3 पाहून बोलला असता, ये सलमान भाई इमरान हाशमी को इतना हेट क्यों दे रहे हैं, इतना क्यों है इनके हेट के दिल में नॉनसेंस. अरे तू येडा बिडा करे. इतना हेट किसी के लिए जिससे तुम मिले भी नहीं, जिसको तुम जानते भी नहीं. और सोचने की बात यह कि इंसान अगर अपने घर पे बैठकर पड़ोसी के बड़े घर से जल रहा है तो समझ भी आता है कि जमीन पर बैठकर आसमान पे थूकने की क्या बात होती है. काहीतरी बोलतो मी, पर्सनली बघतो त्याला. हे जळणं फिरणं तुमचं कसं झालेलं आहे ना, आपला जसा चष्मा तसं आपल्याला जग. तुला 4 लोकांचा पण बुडा घालायला लागते. ते रियाज अलीची कॉन्ट्रोवर्सी 2 वर्ष जुनी आहे. उगाच मला आणायला नको भाई. रजत पवार जान दे ब्रो, खुश रे. जमीन पे बैठ पे आसमान पे थुकणी का केवढा विचार केला असेल मी ही लाईनच्या अगोदर. काही पण कुठं तरी चोरली होय रे शेमड्या. आणि मग तू करतो तेव्हा. विवेक ओबरॉय के टाइम पे तो बहुत मजाक उड़ाया कि सलमान भाई ने विवेक ओबरॉय का करियर खा गए. अब जब सुशांत सिंह राजपूत की जिंदगी खा गए तुम्हारे भाई, तो कोई फर्क नहीं पड़ रहा है ना तुम्हें. क्या तुम तो अभी भी भाई की फिल्म जाके थिएटर में देखोगे. ईद थोड़ा ना मनती है भाई की मूवी के बिना, है ना. या उच्च कोटी शेंगुळ्याबद्दल मी जेवढं बोलील ना तेवढं कमी आहे. पण रजत भावा तू ना म्हणजे एकदम
या उच्चकोटी शेंगुळ्याबद्दल मी जेवढं बोलील तेवढं कमी आहे. या शेंबड्याबद्दल मला अजून एक पण शब्दाचा उच्चार करायचा नाहीये, नाही तर माझी डायरेक्ट नाक शिंकरायची पाळी येईल. मी तुम्हाला सांगतो, मी मरील. सी वाढवा नॉनसेन्स. आणि तुम्ही एक काम करा, ते